नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं 10वीच्या जॉमेट्रीच्या 1.1 प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन. आज आपल्याला पाहायचं आहे सेकंड क्वेश्चन. चला तर मग पाहूया. इन फिगर 1.13 बघा ही आकृती. याच्यात सांगितलेलं आहे बीसी. बीसी दिसतंय का? बीसी हा लंब आहे म्हणजेच परपेंडिक्युलर आहे. कोणाला आहे? ए बी ला आहे. त्याच्यानंतर एडी हा लंब आहे, दिसतोय. लंब म्हणजेच परपेंडिक्युलर आहे. कोणाला आहे? ए बी लाच आहे. बीसी किती दिलेला आहे? 4. एडी किती दिलेला आहे तुम्हाला? 8. अँड देन फाइंड अँड ट्रायंगल एबीसी अपॉन ट्रायंगल एडीबी. मग पाहूया कोणकोणते ट्रायंगल दिलेत बाळांनो. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. मला सांगा याच्यात कॉमन काय आहे? इक्वल कोण आहे? बेस आहे. कुठला बेस येतोय आपल्याला? इक्वल कळालं पाहिजे. ए बी काय होतो? इक्वल येतोय. म्हणजे एबीसी मध्ये सगळ्यात पहिले कोण आलं? ए बी सी मध्ये हाईट कोणती आहे? बीसी घेतली. आणि नंतर एडीबी मध्ये हाईट कोणती आहे? एडी आहे. दोघांचाही बेस काय झाला? इक्वल आहे. म्हणून इक्वल बेस म्हणजे समान पाया. लक्षात राहू द्या. मग बीसी ची किंमत किती होती? 4. एबी ची किंमत किती होती? 8. म्हणजेच 4/8. मग 4/8 म्हणून उत्तर काढायचंय. रेशिओ कसं काढणार? 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 4 कटले 1/2. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. उत्तर काय आलं? 1/2. एका मार्कासाठी जुलै 2022 ला आलेला क्वेश्चन आहे. अशाच IMP प्रश्नांसाठी सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.